हॅलो, राम राम, नमस्कार. तुमचं स्वागत आहे परत एकदा ब्लॉगमध्ये. आणि हा गणपतीमधला हा तिसरा पार्ट जो गौराईनंतरचा तुम्ही पहिल्या 2 भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ऑब्व्हियसली गणपती म्हणजे पुणे विसर्जन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विसर्जनाचा दिवस बरोबर. आणि गणपती पाहायला काही जमलं नाही, पण बळीदादा मानाची पाच तरी बघून आला. म्हणून आम्ही आज आमचे दर्शन झालेले आहे. एवढं सुंदर आणि छान दर्शन झाले आहे. रात्रीचे 1 वाजलेत. आम्ही निंबाळकर तालीमपाशी आणि जोश काही कमी नाही आहे. सुंदर असा हा. आणि निंबाळकर तालीमपाशी आलो आणि नाश्तानी नाही खाल्ली. अजून आम्ही एकही देखावा बघितलेला नाही. आणि ही स्पेशल ट्रीट आहे माझ्याकडून ट्रीट आहे. कारण काल बळीदादा गणपती बघायला जायचं होतं, मी त्याला रात्री 3 वाजता टिचू दिला नाही म्हणून. आणि असंच नाही म्हणत तर आता बघूया काय काय एक्सप्लोर करायला भेटतं. कारण आम्ही आता निघालो, ऑफिसवरून जस्ट आलो, अर्धा पाऊण तास झाला असं. मग इथपर्यंत पोहोचायला अर्धा तास लागला. तर आता इथून बघूया काय काय दिसतं पुढे, काय नाही ते. इवन रात्रीचे 1:30 वाजलेत तरी सुद्धा इतकी गर्दी आहे. खूप जास्त गर्दी. आम्ही कधीच म्हणजे मिस नाही करत. होता जेवढं ट्राय करतो की आम्ही गणेशोत्सवला पुण्यातच राहू. ॲक्च्युली आम्ही लातूरवरनं पण 1-2-3 दिवस आधीच येतो. पण अनफॉर्च्युनेटली ह्या वर्षी आम्हाला ते जमलं नाही. कारण आम्ही आलो, पण 2 दिवस ऑफिसचं एवढं जास्त काम होतं की गणपती बघायला जमलंच नाही. म्हणून आम्ही आता विसर्जनाच्या दिवशी, म्हणजे आदल्या दिवस, उद्या विसर्जन आहे, त्याची रात्र आहे आदल्या. तर मोस्ट ऑफ दी रथ वगैरे तयार आहेत, सगळे लाईनचे गणपती लाईनमध्ये लागलेत. सो खूप छान वाटतं. कुठूनही गाड्या जात आहेत, कुठूनही येत आहेत, सगळे रॉंग साईडने गाड्या चालवत आहेत. आणि